Today we will discuss alkyl groups, rules for IUPAC nomenclature of a branch saturated hydrocarbon. Before starting that point, we discuss the remaining point, that is the number of carbon atom 11, molecular formula C11H24, and its condensed molecular formula, that is condensed structural formula CH3 single bond CH2 bracket complete 9 single bond CH3. we called it as a undecane. ज्या कार्बन मध्ये ज्या हायड्रोकार्बन आपण अल्केन मधील पहिले 10 कार्बन बघितलेले होते, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डिकेन. त्यानंतर पुढचे 11 to 20 हे जे अल्केन आहे ते आता आपण बघतोय. त्यातला 11 नंबरचा जो आहे त्याला म्हटलं जातं अनडिकेन. त्यानंतर 12 कार्बन ॲटम ज्यामध्ये आहे, आता याची सिरीज तुम्हाला मी सांगितली. नंबर ऑफ कार्बन ॲटम 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. त्याच्या डबल करायचे आणि +2 ऍड करायचे, म्हणजे 11च्या डबल केल्यानंतर 22 मध्ये 2 ऍड करायचे, 24 होतं. तसंच हे सर्व ठिकाणी तुम्हाला तो ट्रेंड पाहायला भेटेल. आपण शेवटचं एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. 20च्या डबल करा, 20च्या डबल होतील 40 मध्ये +2 ऍड करा, 42. असं सर्व ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर कंडेन्स फॉर्म्युला सर्व ठिकाणी सुरुवातीचा पार्ट CH3, शेवटचा पार्ट CH3 असणार आहे आणि मध्यभागी कार्बन जे CH2 ग्रुप आहे त्यांचा नंबर फक्त वाढत जाणार आहे. इथं अनडिकेन जे आहे 11 नंबर, जिथे 11 कार्बन ॲटम आहे त्यामध्ये 9 CH2 ग्रुप, 9 नंतर त्यानंतर 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18 असं आहे. आणि अनडिकेन म्हणजे 11 कार्बन ॲटम, 12 कार्बन ॲटम असतील तर डोडिकेन, 13 कार्बन ॲटम असतील तर ट्रायडिकेन, 14 कार्बन ॲटम असतील तर टेट्राडिकेन, 15 कार्बन ॲटम असलेला अल्केन होणार आहे पेंटाडिकेन, 16 कार्बन ॲटम असलेलं अल्केन होणार आहे हेक्साडिकेन, 17 कार्बन ॲटम असलेलं अल्केन होणार आहे हेप्टाडिकेन, 18 कार्बन ॲटम असलेलं स्ट्रेट चेन अल्केन होणार आहे ऑक्टाडिकेन, 19 कार्बन ॲटम असलेलं जे अल्केन आहे स्ट्रेट चेन अल्केन, त्याचा फॉर्म्युला आताच आपण बघितलंय, त्याला म्हटलं जातं नोनाडिकेन. आणि 20 कार्बन ॲटम असलेलं स्ट्रेट चेन अल्केन आहे त्याला म्हटलं जातं आयकोसेन. तर आपण परत बघूयात 11 पासून 20 पर्यंतचे जे अल्केन आहे, 11 कार्बन ॲटम असलेल्या अल्केनला म्हटलं जातं अनडिकेन. त्यानंतर नेक्स्ट डोडिकेन, ट्रायडिकेन, टेट्राडिकेन, पेंटाडिकेन, हेक्साडिकेन, हेप्टाडिकेन, ऑक्टाडिकेन, नोनॅडिकेन आणि आयकोसेन. तर या पद्धतीने तुम्हाला सर्व हे अल्केन जे आहे ते लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आता आपण बघणार आहोत IUPAC नेम्स. या IUPAC नेम्स मध्ये IUPAC names of a branch saturated hydrocarbons. The branches or side chain in the saturated hydrocarbon are alkyl groups or alkyl substituent. जे IUPAC nomenclature असणारे ब्रांच म्हणजे स्ट्रेट चेन असणार आहे आणि स्ट्रेट चेनलाच त्या ठिकाणी ब्रांचेस जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. या पद्धतीने स्ट्रेट चेन असेल आणि स्ट्रेट चेनलाच त्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या ब्रांचेस ज्या आहे त्या आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याला त्या टाईपच्या अल्केनला म्हटलं जाणार आहे ब्रांच्ड अल्केन. सो IUPAC नेम ऑफ अ ब्रांच सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सचं जे आपल्याला नॉमेनक्लेचर आता या ठिकाणी पाहायचं आहे. सो द ब्रांचेस ऑर साइड चेन इन द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आर अल्किल ग्रुप. जे ब्रांचेस असणार आहे त्या ब्रांचेस कोणत्या असणार आहे, तर ब्रांचेस मध्ये सर्वात महत्वाचं त्यामध्ये अल्किल ग्रुप्स असणार आहे किंवा अल्किल सबस्टिट्युएंट जे आहे ते त्या ठिकाणी प्रेझेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे, अल्किल सबस्टिट्युएंट्स. Before looking at the IUPAC nomenclature of the branch saturated hydrocarbon, we look the naming of a alkyl group. म्हणजे आपल्याला जे नॉमेनक्लेचर पाहण्यापूर्वी सर्वात महत्वाचं जे अल्किल ग्रुपचं नॉमेनक्लेचर आहे ते आपल्याला अभ्यासायचे आणि त्याच्यानंतर IUPAC नेम जे आहे ब्रांच सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं ते आपण अभ्यासणार आहोत. तर सर्वात प्रथम जो महत्वाचा पॉइंट आहे अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप म्हणजे काय त्याचा अभ्यास आपण आता करणार आहोत. आणि अल्किल ग्रुप मे बी स्ट्रेट ऑर ब्रांच चेन. अल्किल ग्रुप जे आहे ते स्ट्रेट चेन किंवा ब्रांच चेन असणार आहे. इट मे बी स्ट्रेट चेन ऑर ब्रांच चेन. ए स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप इज जनरेटेड बाय रिमूव्हिंग वन हायड्रोजन ॲटम फ्रॉम द टर्मिनल कार्बन ॲटम ऑफ अ अल्केन. जो स्ट्रेट चेन जे आहे ते स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप जो आहे तो कसा जनरेट करायचा, त्या स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप हा जनरेट म्हणजे तयार कसा करायचा, तर आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. एक हायड्रोजन ॲटम हा रिमूव्ह करायचा आहे. रिमूव्हिंग वन हायड्रोजन ॲटम. एक हायड्रोजन ॲटम कुठून रिमूव्ह करायचा आहे,
फ्रॉम द टर्मिनल कार्बन. टर्मिनल कार्बन म्हणजे जो सर्वात शेवटचा किंवा आपण टर्मिनल म्हणजे जे एंड असणार आहे, मग ते फर्स्ट असेल किंवा एकदम स्टार्ट एंड असेल किंवा स्टार्ट असेल. थोडक्यात कडाला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो. जे कडाचे जे कार्बन ॲटम असणार आहे त्या कार्बन ॲटमला टर्मिनल कार्बन आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. तर त्या कार्बन ॲटम कडून आपल्याला एक हायड्रोजन ॲटम हा रिमूव्ह करायचा आहे. आयदर कोणत्याही एका साईडकडनं तुम्हाला तो रिमूव्ह करायचा आहे. ऑफ एन अल्केन मॉलिक्यूल, अल्केन मधील एक हायड्रोजन ॲटम फक्त तुम्हाला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचा आहे. अँड इज नेम्ड बाय रिप्लेसिंग द ANE. अल्केनचं ANE जे आहे ते आपल्याला अल्केन मधील ANE शेवटचा जो ANE आहे तो आपल्याला रिप्लेस करायचा आहे. कशाने रिप्लेस करायचा आहे, तर तो आपल्याला YL ने रिप्लेस करायचा आहे. अल्केन नेम ऑफ द ANE इज रिप्लेस बाय YL. सम स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप्स आर लिस्टेड इन द टेबल. तर सर्वात महत्वाचा जो पॉइंट या ठिकाणी आपण बघितलेला आहे का अल्केनचा ANE, द नेम ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ एन अल्केन मॉलिक्यूल इज नेम बाय रिप्लेसिंग. आपल्याला रिप्लेस करायचे. काय रिप्लेस करायचंय, ANE जे आहे ते कशाने रिप्लेस करायचे, YL ने रिप्लेस करायचा. अल्केनचा ANE जो असतो त्या अल्केन मॉलिक्यूल, या अल्केन मॉलिक्यूल मधील ANE आहे तो ANE आपल्याला कशाने रिप्लेस करायचा आहे, तर YNE ने हा ANE आपल्याला रिप्लेस करायचा आहे. म्हणजे अल्केनचं रूपांतर अल्काईल मध्ये होणार आहे. अल्केन गेट कन्व्हर्टेड इनटू अल्काईल. इथं आपल्याला जे अल्केन आहे त्या अल्केनचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, अल्केन चा जो ANE आहे तो आपल्याला रिप्लेस करायचा आहे. अल्केनचा जो अल्केन आहे, अल्केन त्यातला ANE हा आपल्याला कशाने रिप्लेस करायचा आहे, YL ने रिप्लेस करायचा आहे. ते करत असताना फक्त आपल्याला काय करायचं आहे, अल्केन मधील एक हायड्रोजन ॲटम काय करायचा आहे, कमी करायचा. आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, तर अल्किल ग्रुप जो आहे तो अल्किल ग्रुप हा मिळणार आहे. म्हणजे अल्केन मधील एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करायचा, त्याच्यापासून आपल्याला मिळणार आहे अल्किल ग्रुप. त्याचा आता आपल्याला एक्झाम्पल पुढे पाहायचं आहे. अल्केनचे फॉर्म्युले दिलेले आहे, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. आणि त्याचा IUPAC नेम आताच आपण बघितले, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. ते तुमचं 8वी ते 10वी पर्यंत झालेलं असेल. त्यातला एक हायड्रोजन ॲटम आता आपण कमी करणार आहोत. मग एक हायड्रोजन ॲटम इथं CH4 आहे. या CH4 मधील एक हायड्रोजन ॲटम आपण काय करणार आहोत, कमी करणार आहोत. मग एक हायड्रोजन ॲटम जर आपण कमी केला त्या ठिकाणचा -H मी त्या ठिकाणी म्हणणार आहे -H. एक हायड्रोजन ॲटम कमी जर केला तर आपल्याला काय भेटणार आहे, तर CH3 हा जो ग्रुप आहे तो CH3 ग्रुप त्या ठिकाणी मिळणार आहे. मिथेन मधील एक हायड्रोजन ॲटम आपण जर कमी केला तर मिळणार जे अल्किल ग्रुप आहे, CH4 मधील एक हायड्रोजन ॲटम कमी केला तर CH3 मिळेल. आणि त्याचं जे नाव असणार आहे त्याला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज अ मिथाइल ग्रुप. आणि मिथाइलसाठी ॲब्रिव्हिएशन जे आहे ते ॲब्रिव्हिएशन काय तुम्ही वापरू शकता, तर हा ME त्या ठिकाणी ॲब्रिव्हिएशन जे आहे ते यूज करू शकता. असंच इतर सर्व जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडसाठी आता आपल्याला पाहायचं आहे. पुढचं एक्झाम्पल आहे CH3 सिंगल बॉन्ड CH3. त्या कंपाऊंडचं नाव आहे इथेन. आता याला म्हटलं जातं इथेन. इथेन मधील परत आपल्याला एक हायड्रोजन ॲटम काय करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे. इथेनचा फॉर्म्युला CH3 सिंगल बॉन्ड CH3. आयदर तुम्ही यातलं जर हायड्रोजन रिमूव्ह केला तर -CH2 -CH3 असा होईल. आणि या कार्बनचा जर हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला तर भेटणारा फॉर्म्युला असा तुम्हाला मिळेल CH3 सिंगल बॉन्ड CH2. एक हायड्रोजन ॲटम कमी केला त्याला म्हटलं जातं इथेन. ANE हा कशाने रिप्लेस करायचा आहे, तर YL ने रिप्लेस करायचा आहे. इथे मिथेन मधील पण ANE कशाने रिप्लेस झालेला तुम्हाला पाहायला मिळेल, YL ने रिप्लेस झालेला मिळेल. सो इथेन गेट कन्व्हर्टेड इनटू इथाइल. त्याच्यासाठी ॲब्रिव्हिएशन आहे ET. पुढचं सेम एक्झाम्पल फॉर्म्युला आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. या कंपाऊंडचं नाव आहे प्रोपेन. याला म्हटलं जातं प्रोपेन. आता प्रोपेन म्हणजे शेवटी ANE आलेला आहे. आपल्याला ANE हा जो ANE आहे इथे आपल्याला ANE पाहायला मिळतंय. ते ANE आपल्याला कशाने रिप्लेस करायचा आहे, अल्केनचा ANE हा रिप्लेस करायचा आपल्याला. कशाने रिप्लेस करायचा आहे, तो YL ने रिप्लेस करायचा आहे. ANE गेट कन्व्हर्टेड इनटू YL. आणि या ठिकाणी तुम्हाला सर्व ANE पाहायला मिळेल. या ठिकाणी सर्व तुम्हाला बाकीचं सर्व स्पेलिंग सारखंच, फक्त ANE कशाने रिप्लेस केलेला पाहायला मिळेल सर्व या ठिकाणी तुम्हाला.
YL 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 ने रिप्लेस केलेला पाहायला मिळेल. तर आता त्याचं आपण होतो प्रोपेनमध्ये. प्रोपेनचं स्पेलिंग PROPANE. आता त्याचं फॉर्म्युला जो आहे एक हायड्रोजन ॲटम कमी करा. तुम्ही यातला हायड्रोजन ॲटम कमी केलेला आहे त्याच्यामुळं हा CH3 ग्रुप इथे पाहायला मिळतोय, CH2 ग्रुप इथे पाहायला मिळतोय आणि CH3 मधील एक हायड्रोजन ॲटम कमी झाला, त्याचं रूपांतर झालं CH2 आणि एक व्हॅलेन्सी इथे मेन्शन करायची. आता एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न पडेल आपण पहिल्या कार्बन ॲटमचा जर हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला तर चालेल का? चालेल, काय अडचण नाहीये. मग त्याचा फॉर्म्युला कसा होईल? डॅश होईल इथे, डॅश CH3चं रूपांतर CH2 मध्ये होईल. इथं CH3 ऐवजी त्या विद्यार्थी काय लिहू शकतो? CH2, इथं CH2 आणि इथे हा CH2 ऐवजी काय होईल? त्या ठिकाणी CH3 होणार आहे. या पद्धतीने एखाद्या विद्यार्थ्यांनी पहिला जर हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला तर या पद्धतीचं स्ट्रक्चर जे आहे ते त्याला पाहायला मिळू शकतं. आणि त्याचं जे नॉमेनक्लेचर आहे ANE जो आहे तो ANE कशाने रिप्लेस करायचा आहे? YL ने. त्याला N प्रोफाईल असं म्हटलं जातं किंवा N प्रोफाईल कॉमन नेम सिस्टीम मध्ये म्हटलं जातं. IUPAC मध्ये फक्त प्रोफाईल त्याला म्हटलं जातं. ॲब्रिव्हिएशन आहे त्याचं PR. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे CH3 CH2 CH2 CH3. त्याला म्हटलं जातं ब्युटेन. हे आहे ब्युटेन. आता ब्युटेन मध्ये 4 कार्बन ॲटम आहे, त्याचा एक हायड्रोजन ॲटम कमी करा. जर पहिला कार्बनचा हायड्रोजन ॲटम कमी केला तर CH2 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 CH3 असं पाहायला मिळेल. आता या ठिकाणी कोणत्या कार्बनचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केलेला आहे? 4th नंबरचा. हा 1 2 3 4 4th मधील एक हायड्रोजन ॲटम कमी केला, त्याच्यामुळे स्ट्रक्चर कसं होईल? हा CH3, हा CH2, त्यानंतर हा CH2 तिसरा आणि चौथ्या CH3चं रूपांतर कशामध्ये झालंय? CH2 मध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यामुळे हा ANE ब्युटेनचा ANE हा कशात रूपांतर होणार आहे? त्याचं ब्युटाईल मध्ये रूपांतर होईल. त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर N म्हणजे स्ट्रेट चेन. N चा अर्थ काय घ्यायचा? तर स्ट्रेट चेन घ्यायचा. N ब्युटाईल त्याचं रूपांतर जे आहे ते आपल्याला झालेलं त्या ठिकाणी पाहायला मिळेल. N ब्युटाईल, इट गेट कन्व्हर्टेड इंटू N ब्युटाईल आणि त्याचं अब्रिव्हिएशन जे आहे त्याला सिंपल म्हटलं जातं BU म्हणजे ब्युटाईल. या पद्धतीने हा सर्व आपण पार्ट बघितलेला आहे. स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप्स, हा सर्व स्ट्रेट चेन अल्किल ग्रुपचा पार्ट आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आता याचाच कंटिन्यू पुढे पार्ट आपल्याला पाहायचा आहे. आता मी थोडक्यात ब्रीफ मध्ये परत सांगतो. मिथेन पासून मिथाइल ग्रुप भेटेल, इथेन पासून इथाइल ग्रुप भेटेल, प्रोपेन पासून प्रोपाईल मिळेल, त्यानंतर ब्युटेन पासून ब्युटाईल मिळेल, पेंटेन पासून पेंटाईल, हेक्सेन पासून हेप्साईल, हेप्टेन पासून हेप्टाईल, ऑक्टेन पासून ऑक्टाईल, नोनेन पासून नोनाईल, आणि डिकेन पासून डिकाईल. हे तुम्हाला आता सांगता यायला पाहिजे. फॉर्म्युला अल्केन जे आहे CH4, अल्केनचा अल्किल ग्रुप काय होणार आहे? मिथाईल. हा मिथेनचा मिथाईल, इथेनचा इथाईल ग्रुप, प्रोपेनचा प्रोपाईल ग्रुप आणि ब्युटेनचा ब्युटाईल ग्रुप. असे पुढचे सर्व 20 कार्बन पर्यंत तुम्ही होमवर्क जो आहे तो करून घ्यायचा आहे नोटबुक मध्ये. अप टू 20 कार्बन ॲटम, एक एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करायचा आणि त्याचे सर्व अल्किल ग्रुप जे आहे ते लिहून काढायचे नोटबुक मध्ये. त्याच्यानंतर ब्रांच्ड चेन होमवर्कच्या नोटबुक मध्ये हा सर्व होमवर्क जो आहे तो तुम्ही लिहून टाकायचा आहे. त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू आपण बघतोय. अ ब्रांच चेन अल्किल ग्रुप इज ऑब्टेन बाय रिमूव्हिंग 1 हायड्रोजन ॲटम फ्रॉम एनी वन ऑफ द नॉन टर्मिनल कार्बन ॲटम्स. आता आपल्याला जे ब्रांच चेन अल्किल मिळवायचे आहे, ब्रांच चेन अल्किल, हे ब्रांच चेन अल्किल आता स्ट्रेट चेन आपण बघितलेली होती. हे सर्व स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप आहे. आता आपल्याला स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप मध्ये आपण काय केलेलं होतं? टर्मिनल जे कार्बन ॲटम होते त्या टर्मिनल कार्बन पासून आपण जे हायड्रोजन ॲटम आहे ते रिमूव्ह केलेले होते. टर्मिनल म्हणजे सर्वात काढायचे जे कार्बन ॲटम आहे त्याच्यापासून आपण हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केलेले होते. आता आपल्याला ब्रांच चेन जे आहे, ब्रांच चेन अल्किल ग्रुप हे मिळवायचे. तर ब्रांच चेन अल्किल ग्रुप कसे ऑब्टेन करायचे, मिळवायचे आहे? बाय रिमूव्हिंग हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटम आपल्याला रिमूव्ह करावा लागणार आहे. कुठून रिमूव्ह करायचा? जर स्ट्रेट चेन मिळवायचा असेल तर टर्मिनल पासून रिमूव्ह करायचा. आता ब्रांच अल्किल ग्रुप जर मिळवायचा असेल तर एनी कोणताही ॲटम घ्यायचा, फक्त तो नॉन टर्मिनल पाहिजे. नॉन टर्मिनल जर असेल तर तुम्हाला स्ट्रेट चेन अल्किल मिळेल. आणि टर्मिनल म्हणजे काढायचे सोडता इतर कोणतेही जर कार्बन ॲटम तुम्ही घेतले, मधले जर कार्बन ॲटम जर घेतले अल्केनचे, तर त्यातला एक हायड्रोजन कोणताही एक हायड्रोजन ॲटम तुम्ही रिमूव्ह करा त्याच्यापासून. अल्केन ऑर एनी हायड्रोजन ॲटम फ्रॉम अ ब्रांच्ड
अल्केन, ब्रांच अल्केनचा कोणताही एक हायड्रोजन ॲटम कमी करा, तुम्हाला ब्रांच्ड चेन अल्किल ग्रुप मिळणार आहे. स्ट्रीम नेम्स ऑफ ब्रांच्ड अल्किल ग्रुप कंटेनिंग अप टू 4 कार्बन आर युज्ड इन IUPAC नेम्स. तर थोडक्यात काय, ब्रांच चेन अल्किल ग्रुप इज ऑब्टेन्ड बाय रिमूव्हिंग अ हायड्रोजन ॲटम फ्रॉम एनी वन ऑफ द नॉन टर्मिनल कार्बन ऑफ एन अल्केन और एनी हायड्रोजन ॲटम फ्रॉम अ ब्रांच अल्केन. एक तर नॉन टर्मिनल जो कार्बन ॲटम आहे अल्केनचा त्यातला एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करा, किंवा एखादी ब्रांच असेल त्या ब्रांच मधील एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करा, तुम्हाला काय मिळणार आहे तर ब्रांच चेन अल्केन मिळणार आहे. स्ट्रेट चेन अल्केनसाठी कोणताही जो टर्मिनल कार्बनचा हायड्रोजन ॲटम आहे तो रिमूव्ह करा, तुम्हाला स्ट्रेट चेन अल्केन जे आहे ते मिळणार आहे. आता याच्यामध्ये पुढचा जो पार्ट आहे, नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहोत, ब्रांच ट्रायव्हल नेम ऑफ अ स्मॉल ब्रांच चेन अल्किल ग्रुप. ब्रांच चेन अल्किल ग्रुप आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिलं एक्झाम्पल आहे, त्यामध्ये अल्केन आहे, अल्केनचं नेम, त्यानंतर अल्किल ग्रुप, अल्किलचा फॉर्म्युला, त्यामध्ये नेम आणि टाइप्स ऑफ चेन. अल्केन आलं की समजून घ्यायचं अल्केनमध्ये तुम्हाला ANE असणार आहे आणि अल्काइल ग्रुपमध्ये शेवटी ANE कशाने रिप्लेस केलेला असणार आहे, YLE. इथे पण ANE, इथे सगळं तुम्हाला YL शेवटी पाहायला मिळेल. बाकी सर्व नॉमेनक्लेचर जे आहे ते सेम असणार आहे. आता पहिला फॉर्म्युला जो आहे CH3 CH2 CH3, याला म्हटलं जातं प्रोपेन. प्रोपेनचे आता आपल्याला हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करायची. मग आता विचार करायचा आपण कोणते कोणते हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करू शकतो. तर टर्मिनल जे कार्बन ॲटम आहे, टर्मिनल म्हणजे सर्वात शेवटचा, त्यातलं एक हायड्रोजन ॲटम आपण रिमूव्ह करू. या सगळ्यात शेवटच्या कार्बन ॲटमचं एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केल्यानंतर स्ट्रक्चर कसं पाहायला मिळेल आपल्याला, तर इथं स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळते. CH3 हा पहिला CH3, दुसरा CH2, दुसरा CH2 आणि CH3 मधील एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला, ते स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे हा जो प्रोपेन होता, या प्रोपेन पासून आपल्याला जे स्ट्रक्चर पाहायला मिळालेलं आहे ते झालेलं आहे या पद्धतीने CH3 CH2 CH2, म्हणजे या CH3चं रूपांतर CH2 आणि डॅश पुढे द्यायला विसरायचं नाही. त्याचं नाव जे आहे ते आयदर तुम्ही आता प्रोपेनचा ANE कशाने रिप्लेस करायचा आहे, YL ने रिप्लेस करायचा आहे. याला म्हटलं, पहिल्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं प्रोपेन आणि दुसरं जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हटलं जाणार आहे प्रोपिल म्हटलं तरी चालेल, किंवा N प्रोपाईल म्हटलं तरी चालेल. याचं टाइप्स ऑफ चेन जे आहे ते कसं होतं, स्ट्रेट चेन होतं, सरळ सरळ ती चेन आपल्याला पाहायला मिळते. आता एक नंबरच्या कार्बन ॲटम ऐवजी तुम्ही पहिला कार्बन ॲटम जर रिमूव्ह केला, पहिल्या कार्बनचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला, तर स्ट्रक्चर होईल CH2-CH2-CH3. तेही याच पद्धतीने होईल, त्यालाही N प्रोपाईल म्हणू शकतं, ते पण स्ट्रेट चेन अल्केन होईल. आता आणखी एक पॉसिबिलिटी त्या ठिकाणी असणार आहे, 2 नंबरचा जो कार्बन ॲटम आहे म्हणजे हा कार्बन, त्याचा एक हायड्रोजन ॲटम, इथे 2 हायड्रोजन ॲटम आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यातला एक हायड्रोजन ॲटम आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, म्हणजे काढून टाकायचा आहे. मग एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केल्यानंतरचं स्ट्रक्चर कसं पाहायला मिळेल, CH3 CH CH3. म्हणजे हा CH3 इथे डाऊनला लिहिला आहे, तो तुम्ही इथे लिहिला तरी चालेल. आपण त्याला वाटलं तर मी इथे मेन्शन करून देतो तुम्हाला, तुम्हाला जर डिफिकल्ट वाटत असेल. हा CH3 डायरेक्ट इथं मी CH3 इथे जरी लिहिला या फॉर्मॅटमध्ये CH3 तरी देखील चालेल, काही त्याच्यामध्ये डिफिकल्टी नाही. आणि इथे व्हॅलन्सी जी आहे असे दाखवली तरी चालेल, किंवा तसं लिहिलं तरी चालेल. 2 नंबरच्या कार्बनचा फक्त हायड्रोजन ॲटम आपण रिमूव्ह केला, रिमूव्ह केल्यानंतरचं आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं या पद्धतीने. दिस इज द CH3 CH सिंगल बॉन्ड CH3, दिस इज द स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर त्यानंतर या असं जर 2 नंबरच्या कार्बन ॲटमला जर CH3 ग्रुप अटॅच असेल आणि किंवा 2 नंबरच्या कार्बन ॲटमला हा CH3 ग्रुप अटॅच आहे, इथं 1 नंबरचा कार्बन, 2 नंबरचा कार्बन, 2 नंबरच्या कार्बनला CH3 ग्रुप अटॅच आहे. टोटल कार्बनची संख्या 3 आहे, त्याच्यामुळे त्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर काय होणार आहे, इट इज कॉल्ड ॲज अ आयसोप्रोपाईल. आयसो का बरं म्हटलं आहे, तर 2 नंबरच्या कार्बन ॲटमला, हा 1 नंबरचा कार्बन आहे, हा 2 नंबरचा कार्बन आहे, त्याला एक CH3 ग्रुप अटॅच आहे आणि त्यामुळे त्याला आयसो म्हटलं जातं. प्रोपाईल काय घेतलं आपण, कारण तिथं कार्बनची संख्या 3 आहे, त्याच्यामुळे त्याला प्रोपाईल म्हटले. ही ब्रांच चेन अल्किल झालेला आहे, हे ब्रांच चेन अल्किल ग्रुप. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचंय ब्युटेन. ब्युटेनचा फॉर्म्युला सर्वांना माहिती असेल, CH3 CH2 CH2 CH3. ब्युटेनमध्ये किती कार्बन ॲटम असतात, तर 4 कार्बन ॲटम्स प्रेझेंट असतात. 1 2 3 4, 4 कार्बन ॲटम आहे. याचं अल्केन, या अल्केनचं नाव काय असणार आहे, ब्युटेन.
आता ब्युटेनचे आपल्याला हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करायचे आणि त्याचे अल्किल ग्रुप मिळवायचे आहेत. आपण काय करूया, टर्मिनल जो आहे हा टर्मिनल म्हणजे सगळ्यात शेवटचा कार्बन ॲटम, त्याचा एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करा. रिमूव्ह केल्यानंतर काय मिळेल, तर मिळणार आहे CH3 CH2 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 डॅश. हे पहिलं तुम्हाला अल्किल ग्रुप मिळेल. ब्युटेन पासून N ब्युटाइल मिळणार आहे. ANE कशाने रिप्लेस करायचं आहे, YL ने रिप्लेस होईल. N ब्युटाइल त्या ठिकाणी मिळणार आहे ब्युटेन पासून, ते असणार आहे स्ट्रेट चेन अल्किल. त्यानंतर आता दुसरा जो कार्बन ॲटम आहे, या दुसऱ्या कार्बन ॲटमचा एक हायड्रोजन ॲटम आपण रिमूव्ह करूयात. मग आता दुसऱ्या कार्बन ॲटमचा एक हायड्रोजन ॲटम जर रिमूव्ह केला तर आता आपल्याला काय मिळू शकतं, तर दुसऱ्या कार्बनचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करू आपण, CH3 CH2 CH CH3. तर आपल्याला या पद्धतीने स्ट्रक्चर मिळेल. CH3 CH2 CH. हा CH3 इथं लिहिला तुम्ही तरी चालेल, मी या ठिकाणी हा इथं CH3 होता, तुम्ही इथे लिहून दाखवला, तसंच हा CH3 तुम्ही या ठिकाणी लिहिला तरी देखील चालेल. हा CH2चं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, CH3 मध्ये झालेलं आहे आणि याला म्हटलं जातं सेकंडरी ब्युटाइल. हा सेकंडरी ब्युटाइल का आहे, कारण इथं हा सेकंडरी कार्बन ॲटम आहे. या कार्बनचा टाईप कोणता आहे, तर हा सेकंडरी कार्बन ॲटम आहे. दिस इज द सेकंडरी कार्बन ॲटम. सेकंडरी कार्बन ॲटम कसा, तर कालच आपण कार्बनचे टाईप बघितलेले आहे, टाईप्स ऑफ कार्बन ॲटम. तर टाईप्स ऑफ कार्बन ॲटम मध्ये एक कार्बन ॲटम इतर दोन कार्बनला जर अटॅच असेल तर त्या कार्बनचा टाईप होणार आहे सेकंडरी. हा प्रायमरी कार्बन ॲटम होईल, हा सेकंडरी कार्बन ॲटम होईल, हा पण सेकंडरी कार्बन ॲटम होईल आणि हा परत प्रायमरी कार्बन ॲटम होणार आहे. तर कार्बनच्या अटॅचमेंटवरती त्याचे टाईप्स जे आहे ते डिपेंड असणार आहे. याला म्हटलं जातं सेकंडरी ब्युटाइल. हे असणार आहे ब्रांच चेन अल्किल ग्रुप. हे झालं ब्रांच चेन अल्किल ग्रुप. त्याच्यानंतर आणखी पुढची पॉसिबिलिटी काय असू शकते, 4 कार्बन ॲटमचा अल्किल ग्रुप जो आहे, तर याच्यामध्ये 3 कार्बन स्ट्रेट चेन असतील आणि 2 नंबरच्या कार्बनला एक हायड्रोजन ॲटम कमी असेल आणि एक CH3 ग्रुप अटॅच असेल, तर त्या टाईपच्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं आयसोब्युटाइल. आयसोब्युटाइल म्हणजे काय, तर त्याचं स्ट्रक्चर असणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH. इथं CH2 होता, तर त्या CH2 मधील एक हायड्रोजन ॲटम कमी केला, CH2चं रूपांतर CH मध्ये झालं, परत पुढचं CH2 ॲज इट इज आहे आणि हा CH3 ग्रुप जो आहे तो 2 नंबरच्या कार्बनला अटॅच केलाय की ज्या ठिकाणी एक हायड्रोजन ॲटम काय झालेला आहे, कमी झालेला आहे आणि इथं एक व्हॅलन्सी पुढे व्हॅलन्सी सॅटिस्फाईड करण्यासाठी ठेवलेली, कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे त्यामुळे ती व्हॅलन्सी त्या ठिकाणी ठेवलेली. आता या ठिकाणी 2 नंबरचा मिथाइल ग्रुप, इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की मिथाइल ग्रुप 2 नंबरच्या कार्बनला अटॅच आहे. इथे पण 2 नंबरच्या कार्बनला एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे, त्याला म्हटलं जातं आयसो. 2 नंबरच्या कार्बनला एक मिथाइल ग्रुप अटॅच असेल तर आयसो. एकूण कार्बनची संख्या काउंट करा, त्याच्यामध्ये 4 कार्बन ॲटम आहे, 1 2 3 4. 4 कार्बन ॲटममुळे एक हायड्रोजन ॲटम कमी, त्याच्यामुळे त्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर होणार आहे आयसोब्युटाइल. आणि हे पण कसं असणार आहे, ब्रांच चेन अल्किल असणार आहे. त्यानंतर पुढचं जो ग्रुप असणार आहे CH3 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 आणि कार्बनची व्हॅलन्सी. आता हे जे स्ट्रक्चर आहे याला म्हटलं जातं टर्शरी. टर्शरी का बरं, कारण टर्शरी कार्बनला इतर मिथाइल ग्रुप जे आहे ते अटॅच झालेले आहे. टर्शरी कार्बन हा कार्बनचा टाईप असणार आहे टर्शरी कार्बन. का बरं या कार्बनचा टाईप टर्शरी कार्बन ॲटम असणार आहे, कारण या कार्बनला इतर 3 कार्बन ॲटम जे आहे ते अटॅच झालेले आहे. या कार्बनचा टाईप जो आहे तो असणार आहे टर्शरी कार्बन ॲटम. का टर्शरी कार्बन ॲटम, कारण त्याला 1 2 3 कार्बन ॲटम अटॅच झालेले, त्याच्यामुळे त्याचा टाईप जो आहे तो असणार आहे टर्शरी कार्बन ॲटम. आणि त्यामुळे इथे आपण शॉर्ट फॉर्म मध्ये TERT टर्शरी असं लिहिलेलं आहे, टर्शरी ब्युटाइल. आणि हे टर्शरी ब्युटाइल कसं असणार आहे, ब्रांच्ड असणार आहे. तर परत मी पहिल्यापासून सांगते, परत शांतपणे समजून घ्या. 3 कार्बन ॲटम असलेला अल्केन होणारे प्रोपेन, त्यातला शेवटच्या कार्बन ॲटमचा एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला, मिळणारा अल्केन होणारे N प्रोपाइल. प्रोपेन पासून N प्रोपाइल. त्यानंतर 2 नंबरचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला तर स्ट्रक्चर मिळेल CH3 CH CH3 आणि त्याला म्हटलं जातं आयसो प्रोपाइल. ब्युटेनचा फॉर्म्युला आहे CH3 CH2 CH2 CH3. ब्युटेन त्याला म्हटलं जातं. ब्युटेनमधील तर एक टर्मिनल जो कार्बन ॲटम आहे त्याचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला तर मिळणारा आपल्याला अल्किल जे आहे ते ब्युटेन पासून N ब्युटाइल मिळणार आहे, CH3 CH2 CH2 CH2. त्याच्यानंतर 2 नंबरचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला तर स्ट्रक्चर मिळेल
CH3 CH2 CH CH3 इकडे लिहिला तरी चालेल. त्याच्यानंतर पुढचं जे पॉसिबिलिटी आहे या स्ट्रक्चरला म्हटलं जातं सेकंडरी ब्युटाइल, कारण सेकंडरी कार्बनला हा मिथाइल ग्रुप अटॅच झालेला आहे, त्याच्यामुळे ते सेकंडरी ब्युटाइल. त्याच्यानंतर पुढची पॉसिबिलिटी होणार आहे CH3 CH CH2 CH3. हा जो CH3 ग्रुप आहे फोर्थ कार्बनचा तो या 2 नंबरच्या कार्बनला अटॅच झाला आणि 2 नंबरच्या कार्बनला CH2 ग्रुप होता, ते एक हायड्रोजन ॲटम कमी झाला. तर या स्ट्रक्चरला म्हटलं जातं आयसोब्युटाइल. कारण ब्युटाइल का बरं, हे आपण कॉमन नेम सिस्टीम आहे सर्व. ब्युटाइल का तर 4 कार्बन ॲटम आहे त्याच्यामध्ये, 1 2 3 4. तसं ब्युटेन होतं, पण ब्युटेनचा ANE एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केल्यानंतर त्याचं रूपांतर YL मध्ये होणार आहे त्याच्यामुळं. आणि आयसो का बरं, तर 2 नंबरच्या कार्बनला CH3 ग्रुप अटॅच आहे त्याच्यामुळे ते आयसोब्युटाइल झालं. आणि त्यानंतर टर्शरी ब्युटाइल. टर्शरी ब्युटाइल का बरं, एक कार्बन आहे त्याला इतर 3 कार्बन ॲटम अटॅच झालेले, एकूण कार्बनची संख्या त्याच्यामध्ये 4 असणार आहे, 1 2 3 4. त्याच्यामुळे हा ब्युटेनचाच टाईप आहे, अल्किल ग्रुप आहे ब्युटेनचा. हायड्रोजन ॲटम जर तुम्ही काउंट केले तर याच्यामध्ये 10 हायड्रोजन ॲटम आहे का नाही ते चेक करून घ्या. 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10. आता याच्यामध्ये 10 हायड्रोजन पैकी एक हायड्रोजन ॲटम कमी आहे, 3 त्रिक 9, म्हणजे एक हायड्रोजन ॲटम कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे हे अल्केन आहे. आणि एक अल्केन मधील एक हायड्रोजन ॲटम कमी केल्यानंतर आपल्याला काय मिळत असतो, अल्किल मिळत असतो. तर हा अल्किल ग्रुप झालेला आहे. टर्शरी ब्युटाइल हे ब्रांच्ड असणार आहे. तर हा सर्व जो पार्ट आहे हा सर्व पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मिथेन जर असता तर मिथेन पासून मिथाइल मिळाला असता, इथेन असता तर इथाइल मिळालेला असता. आपण CH4 जे आहे एक्झाम्पल घेऊयात. या ठिकाणी CH4 या आधी पण घेतलेला आहे, ते आपण एक्झाम्पल. CH4 मिथेन असेल तर मिथाइल, इथेन असेल तर इथाइल, प्रोपेन असेल तर प्रोपाइल, ब्युटेन असेल तर ब्युटाइल. हे स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप बघितले. ब्रांच चेन मध्ये आपण प्रोपाइल पासून N प्रोपाइल स्ट्रेट चेन असेल तर, आणि ब्रांच असेल तर त्याला आयसोप्रोपाइल. ब्युटेनचा स्ट्रेट चेन असेल तर N ब्युटाइल. सेकंडरी कार्बनला मिथाइल असेल तर सेकंडरी ब्युटाइल. 2 नंबरच्या कार्बनला मिथाइल असेल तर आयसोब्युटाइल. आणि एका कार्बनला 3 CH3 ग्रुप अटॅच असेल तर त्याला टर्शरी ब्युटाइल असं म्हटलं जातं. हे ट्रायबल नेम झाले स्मॉल ब्रांच अल्किल ग्रुपचे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट पॉईंट, रूल्स फॉर IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अ ब्रांच सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. रूल्स ऐवजी आपण रूल्स तर बघणारच आहोत. एक्झामला तुम्हाला रूल्स विचारले जात नाही, तुम्हाला एक्झाम्पल जे आहे त्याचे एक्झाम्पल विचारले जातात, की त्या एक्झाम्पलवरनं तुम्हाला नाव जे आहे नॉमेनक्लेचर करायला विचारलं जातं, किंवा नॉमेनक्लेचर नाव दिलेलं असतं त्याच्यावरून स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहायला विचारलं जातं. आयतर असे स्ट्रक्चर दिले जातात त्याच्यावरून नाव काय आहे त्या कंपाऊंडचं ते विचारलं जातं, किंवा नाव दिलं जातं, नावावरून स्ट्रक्चर तुम्हाला विचारलं जातं. रूल्स फक्त आपण जस्ट ब्रीफमध्ये बघणार आहोत. तुम्हाला एक्झामला रूल्स विचारले जात नाही, पण रूल्स हे फार महत्त्वाचे आहे, कारण रूल्स समजल्याशिवाय तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर त्याचं करता येणार नाही. IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला परत पुढे पाहायचं आहे. या पद्धतीने हे सर्व हा चार्ट येतं महत्त्वाचा आहे, की त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिला जाईल आणि त्याचं जे IUPAC नेम आहे हे नाव तुम्हाला लिहायचं आहे. परंतु हे नाव कसं लिहायचं, त्याच्याकरता काय काय रूल आहे ते रूल आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. हे सर्व रूल जे आहेत त्या नॉमेनक्लेचरसाठी असणार आहे. एकदम साधे सोपे रूल आहे. त्यातला पहिला रूल आता आपण बघणार आहोत. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ अ कार्बन ॲटम. कोणतंही जर कंपाऊंड असेल तर त्या कंपाऊंडमध्ये पहिलं काय करायचं, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम वी कॉल्ड इट ॲज अ पॅरंट चेन. त्याला म्हटलं जातं पॅरंट चेन असं म्हटलं जातं. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. आता इथे एक एक्झाम्पल दिलं होतं CH3 CH2 CH CH2 CH3 CH3. यातली सगळ्यात लॉंगेस्ट चेन कोणती होणार आहे, ही पण लॉंगेस्ट चेन होईल, किंवा स्ट्रेट चेन पण ही लॉंगेस्ट चेन होणार आहे. या ठिकाणी पुढचं एक्झाम्पल होतं. तर यामध्ये सगळ्यात लॉंगेस्ट चेन ही जे डॉटेड लाईन आहे ही लॉंगेस्ट चेन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. त्याला म्हटलं जातं पॅरंट चेन तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. पॅरंट चेन त्याला म्हटलं जातं. ऑल अदर कार्बन ॲटम नॉट इन्क्लुडेड इन दिस चेन कन्स्टिट्यूट साईड चेन ऑर ब्रांच ऑर अल्किल सबस्टिट्यूएंट. आणि याच्यामध्ये ही जी लॉंगेस्ट तुम्हाला चेन सिलेक्ट करायची आहे या चेनला म्हटलं जातं पॅरंट चेन. आणि इतर जी शिल्लक राहिलेला जो पार्ट असणार आहे त्या शिल्लक राहिलेल्या पार्टलाच काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं साईड चेन. त्या पार्टला म्हटलं जातं साईड चेन, किंवा त्याला ब्रांचेस तुम्ही म्हणू शकता, किंवा त्याला अल्किल सबस्टिट्यूएंट म्हणू शकता. 3 पार्ट पैकी तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटते ते म्हणू शकता. तर याचा अर्थ परत समजून घ्या.
एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये सर्वात जास्त कार्बन स्ट्रेट चेनमध्ये ज्या ठिकाणी असतील तर ते पॅरेंट चेन आणि त्याला डॉट करून घ्यायचं. या पद्धतीने डॉटेड लाईन करून घ्या किंवा स्क्वेअर घेतलं त्याला तिथे चालेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त जो पार्ट शिल्लक राहील त्याला म्हणायचं साईड चेन किंवा ब्रांचेस किंवा अल्किल सबस्टिट्यूएंट. फॉर एक्झाम्पल हे एक्झाम्पल CH3 CH2 CH इथे एक CH2 जो आहे तो असणं गरजेचं आहे. पण बुकमध्ये जसं दिलं आपण तेच एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे. इथं काय पाहिजे CH2 पाहिजे CH2 CH3. आता बुकमध्ये जसं आहे तसंच आपण एक्झाम्पल इथे घेतलेलं होतं. त्याच्यामुळे बुकमध्ये हे करेक्शन तुम्ही करून घ्या कारण कार्बनची व्हॅलन्सी 4 त्या ठिकाणी CH2 केल्यानंतर सॅटिस्फाईड होत असते. ते बुकमध्ये पण बरेच करेक्शन आहेत छोटे छोटे आणि ते करेक्शन तुम्हाला वेळोवेळी मी सांगत राहणार आहे. तेवढे फक्त करेक्शन तुम्ही टेक्स्ट बुकमध्ये करून घ्यायचे आहे. तुम्हाला पण समजतील असे करेक्शन आहे. फक्त तुम्हाला बेसिक पार्ट हा केमिस्ट्रीचा परफेक्ट करून ठेवायचा. तर याच्यामध्ये स्ट्रेट चेन जे आहे लॉंगेस्ट कार्बनची 1 2 3 4 5 कार्बन ॲटमची होऊ शकते. एखादा विद्यार्थी म्हणेल सर आम्ही अशी जर स्ट्रेट चेन घेतली तर चालेल का? मी आता तिथे मेन्शन करतो या पद्धतीने अशी जर स्ट्रेट चेन घेतली तर चालेल का? तरी चालेल. म्हणजे लाईक दिस या पद्धतीने तुम्ही स्ट्रेट चेन जे आहे घेतली तरी देखील चालू शकते. ही जी आहे ओके लाईक दिस ही पण चालू शकते. याच्यात पण किती कार्बन ॲटम होतील 1 2 3 4 अँड 5 5 कार्बन ॲटम त्या ठिकाणी होणार आहे. आणि डॉटेड लाईनची जर आपण घेतली डॉटेड लाईन जी आहे 1 2 3 4 5 ती पण देखील चालू शकते. दोन्ही पण चेनचा नंबर ऑफ कार्बन ॲटम हे किती येतं दोन्ही ठिकाणी हे 5 येणार आहे. पहिल्यामध्ये पण 5 आलेले आणि दुसऱ्यामध्ये पण 5 आलेले. त्याच्यामुळे दोन्ही पण चेन या चालू शकतील. ज्याच्यामध्ये जास्त कार्बन आहे तो घ्यायचा फक्त. दुसरा जो रूल आहे पॅरेंट चेन हॅज 5 कार्बन ॲटम्स अँड CH3 ग्रुप इज अल्किल सबस्टिट्यूएंट. जो पॅरेंट चेन असणार आहे त्याच्यामध्ये 5 कार्बन ॲटम आणि एक CH3 ग्रुप जो आहे अल्किल सबस्टिट्यूएंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. उदाहरणार्थ आता आपण चेन जी आहे ती सिलेक्ट करताना एखाद्या विद्यार्थ्याला वाटेल की मी या पद्धतीने स्ट्रेट चेन सिलेक्ट केली तर चालेल का? उदाहरणार्थ ही ब्ल्यू कलरचा मी आता स्ट्रेट चेन घेतलेली 1 2 3 4 याच्यामध्ये किती कार्बन ॲटम आपल्याला पाहायला मिळत आहे तर 4 कार्बन ॲटम हे त्या चेनमध्ये पाहायला मिळतात. आणि एखाद्या विद्यार्थ्याला वाटेल की मी या पद्धतीने जर चेन जी डॉटेड लाईननी मेन्शन केलेली आहे डॉटेड लाईननी तुम्हाला दिसते ती चेन की त्याच्यामध्ये किती कार्बन ॲटम आहे 1 2 3 4 5 6 डॉटेड लाईनची जी चेन असणार आहे त्याच्यामध्ये 6 कार्बन ॲटम आपल्याला पाहायला मिळतात. मग लॉंगेस्ट चेन कोणती आहे यातली तर लॉंगेस्ट चेन सर्वांना सांगता येईल उत्तर. लॉंगेस्ट चेन जी आहे ती 6 कार्बनची आहे की जी डॉटेड लाईनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे कोणती चेन बरोबर होणार आहे तर जी डॉटेड लाईनने मेन्शन केलेली आहे ती चेन करेक्ट होणार आहे. आणि जी ब्ल्यू कलरमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सिलेक्ट केलेली असेल ती चेन कशी होणार आहे रॉंग होणार आहे. त्याच्यामुळे चेन कशी सिलेक्ट करायची याचं आपण इथे उदाहरण घेतलेलं आहे. पॅरेंट चेन आता आपण पॅरेंट चेन ही सिलेक्ट केली कोणती डॉटेड लाईनची पॅरेंट चेन सिलेक्ट केली आपण या ठिकाणी. आणि डॉटेड लाईनची पॅरेंट चेन सिलेक्ट केल्यानंतर शिल्लक राहिलेला त्याला म्हटलं जातं पॅरेंट चेन. आता शिल्लक राहिलेला जो पार्ट आहे कोणता पार्ट शिल्लक राहिलेला आहे तर हा CH3 ग्रुप शिल्लक राहिला. या CH3 ग्रुपला काय म्हटलं जातं तर त्या CH3 ग्रुपला म्हटलं जातं अल्किल सबस्टिट्यूएंट त्याला म्हटलं जाणार आहे. तो सबस्टिट्यूएंट होणार आहे त्याला साईड चेन तुम्ही म्हणू शकता ब्रांच म्हणू शकता किंवा अल्किल सबस्टिट्यूएंट म्हणू शकता. बाकीचा पार्ट जो आहे इतर जे रूल आहे पुढचे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत.